चल सांग तुझी आणि माझी गोष्ट। काय ग काय करतीयस? विसरलीस का तू तारा आहेस? वावतेस याच्या प्रेमात? पण हे प्रेम तुझ्यासाठीचं नाहीये, कारण तू अजूनही त्याला सत्य सांगितलेलं नाहीयेस। एक मिनिट, मी विसरलेच। बाबांना झोपताना दूध लागतं ना, मी दिलंच नाही। मी आलेच। अगं आराध्या, अशी काय निघून गेली? जणू हिला मी स्पर्श केला तर अनर्थ होईल। भाई कसला आवाज आहे हा? हे काय सकाळी सकाळी सुरू केलंय? हा काय नवीन प्रकार आहे? हा देवपूजेचा पुळका चालाय नुसता। जा जाऊन आधी त्यांना गप्प करा, आवाज बंद करायला सांगा। जा।
काय बघतोयस? देव समोर आहे. माझी देवी तर तूच आहेस. आशीर्वाद घे. ओके. देवा, सत्यापर्यंत ने आम्हाला. जे सत्य याच घरात दडलंय मुखवटा फाटू दे दुष्टांचा. त्यांचा खरा चेहरा समोर येऊ दे. आराध्या, ए आराध्या, सकाळी सकाळी का ठणठणाट चाललाय? काय कटकट चालली सकाळी सकाळी? नाहीतर काय, संडे सुट्टी आहे तरी झोपू देत नाहीये. आजी, आरती घ्या. हे काय आत्या, तुम्ही अजून अंघोळ नाही केली? तुम्ही दोघेही अजून फ्रेश नाही झालात. तू नको उलट प्रश्न विचारू. एक तर सकाळी सकाळी ठणठणाट करून डोकं उठवून ठेवलंय नुसतं. नाहीतर काय, संडे आहे तरी सुट्टी असून झोपू दिला नाही तू. आली मोठी देव देव करणारी. वा, उलटी गंगाच वाहते. खरं तर लवकर उठून देवाची पूजा करून घर प्रसन्न करणाऱ्याला दिवस वर आला तरी गाढव लोळी करणारेच नावं ठेवताय. आणि काय का श्रावणी, स्वतःला या घरची मोठी सून म्हणवतेस ना, मग तसं वागायला नको. खरं तर आराध्या जे करते ना ते तू करायला पाहिजे. आजी, नसते एखाद्याला आवड देवपूजेची, असू दे. आवड? देवपूजेची आवड लागते? अगं, ज्या देवामुळे आपण श्वास घेतो त्याच्या चरणी लीन होण्यासाठी आवड नाही, कृतज्ञता मनात असावी लागते. तो भावच इथे नाहीये. आणि काय ग शकू, आलीस तेव्हा मोठ्या बाता मारायचीस की आमच्या घरी मी पहाटे 4 वाजता उठते, हे करते ते करते. सगळं विरसलं वाटतं आता. आजी, असू दे. आज रविवारी त्यामुळे आराम करावासा वाटला असेल. हो ना ग श्राऊ? वा, जसे काय एरवी कामाचे ढिगारेच उपसते, नाही का? पुरे झालं कौतुक. तिने सकाळी उठून पूजा केली असेल, पण ब्रेकफास्टची तयारी तर मलाच करावी लागणार आहे ना. नाही नाही, सगळं तयार आहे. तुम्ही फक्त फ्रेश होऊन या, गरमागरम खायला. चल किचन मध्ये, मी पण मदत करतो तुला. चल चल. आता बघत काय उभ्या राहिल्यात? जा आणि या आटपून. का आंघोळ घालायला पण साखर पाहिजे? आळसुद्या कुठल्या. चला. फारच तोंड सुटलं या श्रावणीचं. आणि अक्षय तर तिला काही बोलला नाही. आम्ही ऑफिस मध्ये गेलो म्हणून जरा टेन्शन मध्येच होता तो, नाही? पण श्रेयस, मला कळलंय
आपल्या शांतपणाचा आणि तुझ्या या मानसिक स्थितीचा फायदा घेत आहेत ते दोघंही. खरंय. पण आपलं ठरलंय ना त्याप्रमाणे आपण ब्रेकफास्ट टेबलवर अनाउन्समेंट करूया. मग बघ कसे एकेकाचे चेहरे पडतील. ओ हाय निकिता. हो ऑफकोर्स ऑफकोर्स आजची पार्टी कन्फर्म आहे. हा अगं हो आपण खूप धमाल करूया. पण त्यासाठी तू आधी वेळेत ये. हा बरं तुला माझं घर माहिती आहे ना. नाही ग गंमत केली. बरं बाय. सी यू सून. कसली ग पार्टी? आज एक किटी पार्टी. मी माझ्या फ्रेंड्सना इन्व्हाइट केलंय आणि आम्ही छान पार्टी करणार आहोत. श्रावणी, आपण सध्या कोणत्या परिस्थितीतून जातोय याचं काही भान आहे की नाही तुम्हाला? सॉरी डॅड, पण गेल्या 6 महिन्यात आपल्या घराची परिस्थिती फारशी बदलली नाहीये. त्यामुळे आम्ही आमचं जगणं एन्जॉय करणं सोडून द्यायचं का? बाबा बाबा ठीक आहे, अक्षय बरोबर बोलतोय. आणि मैत्रिणीच येणार आहे ना तिच्या, ते पण आपल्या घरी. त्यांना एन्जॉय करू देत. श्राव, पार्टीसाठी काही खास पदार्थ बनवायचेत का मला सांग, मी बनवते. तू पुढे पुढे नको करूस. मी 5 स्टार हॉटेल मधून सगळं मागवलं. आणि मी सगळ्यांना आधीच सांगते, ही पार्टी माझी आहे, त्यामुळे त्यात इंटरफिअर करायचं नाही, कळलं? आम्हाला नाही हो सवय कोणाच्या आनंदात लुडबुड करायची. मी तर देवळात जाणार आहे. हो, आणि आम्ही दोघेही संध्याकाळी बाहेर जाणार आहोत. हो, आणि अक्षय आणि मी आहोत ऑफिसला. संडे असला ना तरी आम्हाला कामं असतातच. तेव्हा तुम्ही पार्टी एन्जॉय करा. मी असेन घरामध्येच, पण मी काय कोणाला त्रास नाही देणार. मला पण बाहेर जायचंय मार्केटमध्ये. आठवडाभराची सगळी खरेदी करून ठेवायची, कारण उद्यापासून वेळ मिळणार नाही ना. उद्यापासून असं काय की तुला वेळ नाही मिळणार? सांगते. संजय मामा, ते लेटरच दाखवा ना. हो, दाखवतो. अक्षय,
हे काय? अक्षय, मी सांगतो तुला, आपल्या श्रेयसचं आणि आराध्याचं लग्न झालं त्यावेळी हे प्रोजेक्ट जे आहे ना ते यशोधरेने आराध्याच्या नावावर केलं होतं. त्याच्या कामाला आता सुरुवात होते. तेव्हा आता काही दिवस आराध्याला मधून मधून ऑफिसला जावं लागणार आहे. त्याचा पेपर आहे. पण बाबा, ही आराध्या श्रावणी, काही गरज नाही याला ऑफिसला यायची. हिची ड्युटी घरी बसून श्रेयसला सांभाळण्याची. तेच करू दे तिला. नाही नाही नाही, पण आराध्या तर खूप हुशार आहे आणि ती नवीन प्रोजेक्टचं काम पण सांभाळेल आणि तुला मदत पण करेल. हो. आणि काय रे अक्षय, तू सारखी तक्रार करत असतोस ना की तुझ्यावर कामाचा खूप लोड येतो, ऑफिसचं काम खूप वाढलंय. आता तुझा अर्धा भार जो आहे ना तो आराध्या उचलेल ना. काय ग आराध्या? हो बाबा. अक्षय, हे दूध गरम करून घेऊन या. हो आण. खूप हुशार आहेस तू तारा, पण तुझ्या हुशारीतली सगळी हवा काढते की नाही आज पार्टीमध्ये बघच. असा धमाका करेन की तू ऑफिसला जाण्याचा विचारच विसरून जाशील. अक्षयच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. आराध्या आता वारंवार ऑफिसमध्ये येणार म्हणल्यावर वर्मी लागला म्हणजे त्यांच्या मनात काळायश्रेस. करेक्ट आहे. नाही, एक वेळेस श्रावणीचं समजू शकतो मी, पण अक्षय सुद्धा तिच्या आहारी जाऊन एवढा बदललाय हे शॉकिंग आहे माझ्यासाठी. तुला सांगू आराध्या, असा नव्हता का तो. खूप जीव होता त्याचा माझ्यावर. त्याचं हे जे काही वागणं आहे ना ते खूप हर्टिंग आहे माझ्यासाठी. हेच अक्षय आणि श्रावणी यांच्या लग्नासाठी तू किती आटापिटा केलायस. काय सगळं विसरले की काय दोघं. मी आराध्या नाही म्हणूनच तर खार खातायत ते माझ्यावर. अजिबात आवडलेलं नाहीये मला त्यांचं हे वागणं. समजू शकते मी, अगदीच समजू शकते, पण आता भावनिक न होता आपल्याला ही परिस्थिती खूप सांभाळून हाताळावी लागणार आहे. कारण आपल्या कंपनीच्या पैशांचा प्रश्न आहे, पैशांच्या चोरून होणाऱ्या उधळपट्टीचा प्रश्न आहे. श्रेयस, आपण हे सगळं ते जे काय करताय ते रोखण्यासाठी करतोय. त्यांच्या लक्षात आलंय. तू बघितलंस ना, आम्ही ऑफिसला जाणार आहोत हे कळल्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग कसे उडाले होते, बघितलंस ना. पण आराध्या, मला तुझी काळजी वाटते.
कारण तिकडे ऑफिसमध्ये पुरावे शोधताना तुझ्या बरोबर मामा असणार आहे फक्त. जर तू तेव्हा पकडली गेलीस तर तुला वाचवायला मी तिथे नसणार आहे. प्रत्यक्ष नसलास तरी पाठीशी आहेस ना, माहितीये मला.